अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2020च्या पीक विम्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकऱ्यांनी लढा दिला. आधी उच्च न्यायालयात गेले, तिथून सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकऱ्यांनी लढा दिला. त्या लढ्यात शेतकऱ्यांचा विजय झाला. पण कंपनी कोर्टात वारंवार जाते. परवाच एक डिसेंबर 25 मध्ये उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की राज्य सरकारचा दुसरा हप्ता होता 134 कोटी रुपयाचा, तो थेट शेतकऱ्यांना द्यावा. त्यात कसं होतं, 3,33,412 शेतकऱ्यांना 514 कोटी रुपये प्रति हेक्टरी 18,000 प्रमाण देणं बंधनकारक होतं. त्याचे 288 कोटी रुपये कंपनीने दिले होते. उर्वरित 225 कोटीसाठी राज्य सरकारचा हप्ता थेट शेतकऱ्यांना द्या म्हणून उच्च न्यायालयाने सांगितलं. त्या आधारे 11 फेब्रुवारी 2026ला 134 कोटी रुपयाचा राज्य सरकारनं शासन निर्णय करून ते पैसे जिल्हाधिकाऱ्यांकडे एसओला देण्यासाठी, जिल्हाधीक्षक कृषी अधीक्षकांना देण्यासाठी वर्ग केले. पण अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलाला एक पत्र लिहिलं. काय लिहिलं की हे पैसे आलेले आहेत, हे आम्ही वाटावे का नाही, कारण कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली होती. मग सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही स्टे नसताना, कसलीही स्थगिती नसताना सरकारी वकील, केंद्र सरकारचे जे आपल्या राज्य सरकारचे जे वकील सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे वाटू नका. का वाटू नका? उच्च न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयाने सांगून सुद्धा वकील सांगतायत एक रीट दाखल आहे, रीटमध्ये स्टे आहे का? नाही. मग शेतकऱ्यांचे पैसे ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि वकिलांनी का थांबवलेत? त्यांना माहित आहे का की सर्वोच्च न्यायालय स्थगित देणार आहे? एक लढा 5-5, 6-6 वर्ष लढायचा का शेतकऱ्यांनी? त्यामुळं हे पैसे, माझे कृषी मंत्री या ठिकाणी नाहीत, पण त्यांना विनंती आहे की हे जे पैसे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्ही वर्ग केलेले आहेत, हे तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्याचे तुम्ही आदेशित करावे. आणि कुठलीही स्थगिती नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्या वकिलाला विचारलं का, आणि वकिलांनी कुठल्या अधिकारात पैसे देऊ नका म्हणून सांगितलं, ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय,